सो हॅलो मित्रांनो, आज आपण आपला सेकंड पार्ट जो आहे नोईंग द वीड्स, त्या ठिकाणी लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं नोईंग द वीड्स. ओके, त्यामध्ये काही वीड्स आपण त्या ठिकाणी इनिशियली बघितले होते, टेबल फॉर्ममध्ये आपण नोट डाऊन करतोय आणि आज आपण त्याचा जो आहे सेकंड पार्ट जो आहे तो बघत आहोत. ओके, सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, सो त्यामुळे सर्वांनी नोट करून घ्यायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले आपण काय बघत होतो, वी वर सीइंग सगळ्यात पहिले कॉमन नेम, बरोबर आहे. कॉमन नेम आपण बघत होतो. त्यानंतर सेकंड होतं आपलं सायंटिफिक नेम आणि फॅमिली पण त्यासोबत आपण बघत होतो. त्यानंतर थर्ड कॉलम आपला होता की क्रॉप टाईप कसा आहे. जस्ट अ मिनिट. ओके, तिसरं आपण बघत होतो की क्रॉप टाईप कसा आहे. ओके, त्यानंतर आपण त्याच्या पुढचा कॉलम बघत होतो की त्याला कंट्रोल मेजर काय आहे, कंट्रोल मेजर काय आहे आणि स्पेशालिटी काय आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण जे आहे चार्ट्स त्या ठिकाणी बनवत होतो रिलेटेड टू द वीड. आता यामध्ये बघा, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की कोणता आता वीड बघणार आहे आपण. नेक्स्ट वन, लास्ट आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं राईट, पार्थेनियम वगैरे आपण बाकीचे वीड्स बघितले होते. तर आताचं जे वीड आहे दॅट इज ओके, चलो आताचं जे वीड आहे दॅट इज द वाईल्ड ओट्स. कोणतं आहे, वाईल्ड ओट्स. आता वाईल्ड ओट्स जे आहे याचं सायंटिफिक नेम काय आहे, तर त्याचं सायंटिफिक नेम आहे ॲव्हेना फटुआ, FATUA, ॲव्हेना फटुआ. याचं ओरिजिन जर बघितलं आपण, ओरिजिन जे आहे याचं नॉर्थ अमेरिकाचं आहे. ठीक आहे, नॉर्थ अमेरिका याचं ओरिजिन आहे. याची फॅमिली अगेन जी आहे ती आहे पोएसी. ओके, ग्रासेसमध्ये हे बिलॉंग करतं आणि हे पण जे आहे इट इज हर्बिसाइड रेजिस्टंट आहे. ठीक आहे, आता हे जे आहे हर्बिसाइड रेजिस्टंट झाले टू आयसोप्रोट्युरॉन. ठीक आहे, आयसोप्रोट्युरॉन जी विडीसाइड आहे हे आपण वीट क्रॉपमध्ये फवारत असतो, विडीसाइड. ओके, आणि सिलेक्टिव्ह विडीसाइड आहे वीट क्रॉपमधलं, म्हणजे वीटला त्या ठिकाणी मारत नाही पण त्याच्यामधल्या सगळ्या वीड्सला मारून टाकायचं. ठीक आहे, पण आता जे आहे त्याच्यामध्ये जे की वाईल्ड ओट्स जर का हे वीड जे आहे तर हे आता मरू शकत नाही, कारण की वाईल्ड ओट्स काय झालं आहे, हर्बिसाइडला या रेजिस्टंट झालं आहे राईट. तर हे एक प्रकारचं आहे ग्रास. ओके, ग्रास टाईप आहे. याचं त्या ठिकाणी ॲन्युअल त्या ठिकाणी आपल्याला क्रॉपची लाईफ सायकल बघायला मिळते. त्यासोबतच हे सॅटेलाइट वीड आहे. काय आहे, इट इज अ सॅटेलाइट वीड ऑफ, कशाचं आहे, इट इज अ सॅटेलाइट वीड ऑफ कोणत्या क्रॉपचं असेल सांगा बरं, एनी गेस. सॅटेलाइट वीड ऑफ, त्याच्या नावातच दिलं आहे बघा, काय दिलं आहे की ओट्स. बरोबर आहे. तर ओट्सचं जे क्रॉप आहे त्याच्यामध्ये हे एक त्या ठिकाणी सॅटेलाइट वीड म्हणून त्या ठिकाणी कामा येतं. ओके, इट इज अ सॅटेलाइट वीड ऑफ ओट्स क्रॉप. त्यासोबतच बघा याचं जे आहे आपण म्हणलं की आयसोप्रोट्युरॉनला सध्या रेजिस्टंट झालं आहे, तर मग कोणतं आपण याला कंट्रोल मेजर वापरू शकतो, तर आयसोप्रोट्युरॉन आता चालत नाही, याला आता लागतं सल्फ्युरॉन. ओके, सल्फ्युरॉन जे आहे हे आता याला चालतं. देन इट इज अ मिमिक्री वीड ऑफ वीट क्रॉप. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की कोणत्या क्रॉपचं त्या ठिकाणी हे मिमिक्री करतं, तर वीट क्रॉपची दाखवतं. आणि त्यातल्या त्यात ऑल थ्री टाईप्स ऑफ डॉर्मन्सी हे त्या ठिकाणी दाखवतं. एक्झिबिट्स ऑल थ्री टाईप्स ऑफ डॉर्मन्सी. ओके, मग कोणकोणती डॉर्मन्सी दाखवतं त्या ठिकाणी आपल्याला माहिती की फिनोटिपिक आहे, क्रोनोलॉजिकल आहे, बायोकेमिकल जे आहे. तर अशा तिन्ही प्रकारचं जे आपल्याला याच्यामध्ये डॉर्मन्सी आहे, मिमिक्री आहे ती त्या ठिकाणी दिसून येते. ओके, देन नेक्स्ट वीड आपण बघणार आहोत आता. तर त्या वीडचं नाव काय आहे की जे आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस कॉज करतो. ओके, आणि या वीडचं नाव आहे लँटेना कॅमेरा. ओके, लँटेना कॅमेरा. आता लँटेना कॅमेराचं हे झालं सायंटिफिक नेम आहे, लँटेना कॅमेरा. ओके, आणि याचं त्या ठिकाणी कॉमन नेम काय आहे, इट इज कॉल्ड एज द ब्रशवीड.
ब्रश वीड याला म्हणतात कॉमनली. त्यासोबतच याला त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये काय म्हणतो, याला घाणेरी, बरोबर आहे, घाणेरी म्हणतो आपण. बऱ्याचदा त्या ठिकाणी रोड साईड आपल्याला हे जे आहे वीड दिसून येतं. एक प्रकारचं सिरप टाईपचं वीड आहे आणि याची फॅमिली बऱ्याचदा विचारल्या गेली एक्झामला. ठीक आहे, तर ती एक नोट करून घ्या. फॅमिली आहे व्हर्बिनेसी. तो व्हर्बिनेसी काय आहे, याची फॅमिली आहे. इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्यानंतर हे कसं आहे, ब्रॉड लिव्ड वीड आहे. इट इज अ ब्रॉड लिव्ड वीड. त्यासोबतच हे याचं कसं आहे, वुडी प्रकारचं त्या ठिकाणी स्टेम आपल्याला दिसून येते, त्यामुळे वुडी स्टेम आहे आणि पेरेनियल याचं हॅबिटॅट आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच याला जर का आपल्याला बायोलॉजिकली कंट्रोल करायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याकडे काही याचे एजंट्स आहेत, जसं की क्रॉकिडोसोमा, लँटेना जो आहे याच्या मदतीने आपण कंट्रोल करू शकतो याला. सेकंड नेम आहे ओपियोमिया लँटेने. ओके, देन थर्ड वी हॅव दॅट इज ऑक्टोटोमा स्क्रॅबीपेनस. ओके, त्यानंतर अजून एक आहे, त्याचं नाव आहे युरोक्रोमा जिरॅल्डी. ओके, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे एजंट्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ओके, त्यानंतर थिका इकिऑन नावाचं पण एक आहे, थिका इकिऑन. त्यानंतर थिका त्या ठिकाणी असे याच्यामध्ये बाकीचे पण जे असतील स्पीसीज ज्या थिकामधले आहेत ते आपल्याला यूजमध्ये येतात, ज्याला कंट्रोल करू शकतात. त्यानंतर सीड फ्लाय जे असते, ज्याचं नाव आहे ॲग्रोमायझा लँटेनी, हे पण याला कंट्रोल करतं. ओके, कोणतं, ॲग्रोमायझा लँटेने हे पण जे आहे याला बायोलॉजिकली कंट्रोल करण्याचं जे आहे काम करत असतं. तर अशा प्रकारचे एकंदरीत याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि याच्यामुळे जे आहे हे पण एक एक्झामला येऊ शकतं की इट कॉजेस आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. ओके, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस जे आहे हे कॉज करू शकतं इन ह्युमन्स. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे, लँट्राडिन ए नावाचं टॉक्सिक त्या ठिकाणी अल्कलॉइड आहे. लँट्राडिन ए नावाचं जे आहे एक टॉक्सिक त्या ठिकाणी काय आहे, अल्कलॉइड आहे, जे की ॲनिमलसाठी टॉक्सिक त्या ठिकाणी बघितलं जातं. ओके, तर हे असे दोन वीड्स तुम्ही नोट केले. फर्स्ट वन वॉज द वाईल्ड ओट्स अँड सेकंड वन इज द ब्रश वीड, ज्याला आपण काय म्हणतो, घाणेरी असं म्हणतो. ओके, आता आपण नेक्स्ट बघणार आहोत. ओके, जस्ट अ मिनिट. आपण याची जरा पेनची जी आहे साईज छोटी करून घेऊया. ओके, चलो, थर्ड वीड आता आपण बघणार आहोत. तर त्याचं नाव काय आहे, आता अगेन तुम्ही हे वीड बघितलेलं असेल, त्याचं नाव आहे कॅरीमिसीड. काय आहे, कॅरीमिसीड याचं नाव आहे, कॅरीमिसीड. तर या कॅरीमिसीडला आपण मराठीमध्ये म्हणतो हजारदाना. काय म्हणतो, हजारदाना. आणि हा हजारदाना जो असतो याला भुईआमला वगैरे असं पण म्हणतात. याचं सायंटिफिक नेम लिहून घ्या, दॅट इज फायलॅन्थस नेरुरी. काय आहे, फायलॅन्थस नेरुरी याचं सायंटिफिक नेम आहे. देन याची फॅमिली जर बघितली तर ती आहे फायलॅन्थेसी याची जी आहे ती फॅमिली आहे. ओके, त्यानंतर इट इज यूज फॉर ट्रीटिंग जॉइंडिस. ओके, हे जे आहे फॉर ट्रीटिंग जॉइंडिससाठी हे काम येतं, ट्रीटिंग जॉइंडिस आहे. त्यानंतर तुम्ही च्यवनप्राश वगैरे बऱ्याचदा खातात, राईट. तर च्यवनप्राशमध्ये पण याचं कंटेंट त्या ठिकाणी टाकलेलं असतं, त्याचं एक मेडिसिनल यूजेस त्या ठिकाणी आहे. त्यानंतर दशमूला असतं, तर दशमूलामध्ये पण याचं आपल्याला कंटेंट बघायला मिळतं ऑफ दिस फायलॅन्थस नेरुरी. मेडिसिनल याचा बेसिकली यूज आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे त्याचं नाव आहे
थुंबा. काय आहे नाव? थुंबा. ज्याच्यामधनं जो क्वेश्चन येतोय ना, मी तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय. आता याचं मी तुम्हाला कंट्रोल मेजर मुद्दा म्हणून सांगितलं नाही, कारण की जी गोष्ट एक्झामला येत नाही मग ती उगाचच तुम्हाला सांगण्यात आणि एक्स्ट्रा डेटा देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी उगाच टाइमपास करायचा नाही. ठीक आहे. त्यामुळे ज्या ज्या वीडमधनं जे जे इम्पॉर्टंट आहे ते मी मोस्टली तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. त्यामुळे एवढं नोट करून घ्या. थुंबा जे आहे यालाच द्रोणापुष्पीभरण आपण मराठीमध्ये म्हणतो आणि यालाच म्हणतात ल्युकस ॲस्पेरा. ल्युकस ॲस्पेरावरती बऱ्याचदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, कारण की हे जे आहे इट इज युज्ड अगेन्स्ट अगेन्स्ट स्नेक बाईट याचा यूज केला जातो. ठीक आहे. साप जर चावला तर त्याच्या विरोधात याचा यूज केला जातो. ओके, दॅट इज ल्युकस ॲस्पेरा. देन नेक्स्ट वीड वी हॅव दॅट इज कॅलोट्रॉपिस. ओके, कोणता आहे? कॅलोट्रॉपिस. कॅलोट्रॉपिस त्यालाच म्हणतात, त्याला दुसरं नाव त्यांनी दिलं आहे दॅट इज सेडम ॲपल. ओके, यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो माहिती का? रुई म्हणतो. रुई. रुईचं झाड बघितलं आहे तुम्ही? ओके, तर त्यालाच स्वॅलो वार्ट पण म्हणतात. स्वॅलो वार्ट पण म्हणतात, सेडम ॲपल पण म्हणतात. ओके, आणि याचं सायंटिफिक नेम आहे कॅलोट्रॉपिस प्रोसेरा. काय म्हणतात? कॅलोट्रॉपिस प्रोसेरा किंवा कॅलोट्रॉपिस त्या ठिकाणी लॅटिफोलिया, कॅलोट्रॉपिस जायजेंटिया पण त्या ठिकाणी एक असतो. याची फॅमिली आहे ॲपोसायनेसी जी आहे याची फॅमिली आहे. एक प्रकारचं हे पेरिनियल त्या ठिकाणी वीड आहे. ओके, आपण हे बऱ्याचदा बघितलेलं आहे. पॅलोट्रॉपिस त्या ठिकाणी काय आहे? जस्ट अ मिनिट. तर हे कसं आहे? इट इज बेसिकली अ पेरिनियल टाईपचं वीड आहे आणि हे कसं आहे? ब्रॉड लिव्ड वीड आहे. ठीक आहे. हे वीड कसं दिसतं बघा तुम्ही, ते लहानपणी बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक अशी बी त्याची असते. ठीक आहे, आणि या बीवरती असे केस असतात. ठीक आहे, आणि हे ना तुम्हाला बरेच असं व्हाईट कलरचे याचे केस असतात आणि हे तुम्हाला हवेमध्ये असं उडताना दिसतं बघा. ठीक आहे, एका जागेवरून दुसरीकडे त्या ठिकाणी हवेमध्ये उडतं. आम्ही याला लहानपणी बुड्डी के बाल असं म्हणायचो. ओके, तर तुमच्याकडे काय याला म्हणतात मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण आम्ही याला बुड्डी के बाल असं म्हणायचो. तर हे जे आहे त्याचं सीड डिस्पर्जलचं तसं ते मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळत होतं. ओके, की ते हवेमध्ये काय करायचं? एका जागेवरून दुसरीकडे जे ट्रान्सफर होण्याचं काम करायचं. ओके, त्यानंतर या जे सीड डिस्पर्सलचे जे मी तुम्हाला सांगितलं राईट, ते की एअरमधून त्या ठिकाणी त्या केसांच्या मार्फत ते मूव्ह व्हायचं, तर त्याला म्हणतात कॉस्मोस. काय म्हणतात त्याला? कॉमोस याला म्हणतात. कॉमोस इज अ सीड डिस्पर्सल मेकॅनिझम याच्यामधलं. ठीक आहे, की हवेमधनं जे आहे तसं ते मूव्ह होतं राईट. अशी बी असते आणि त्याला खूप सारे असे केस त्याला असतात. ठीक आहे, तर याचं जे की लॅटेक्स आहे, ठीक आहे, याच्यामधनं जे आहे तुम्ही जर का याचं लीफ जर का तोडलं तर एक पांढरं रंगाचं त्या ठिकाणी लॅटेक्स याच्यामधनं बाहेर निघतं. त्या लॅटेक्समध्ये काय असतं? लॅटेक्स कंटेन्स म्युडारिन. ओके, म्युडारिन जे आहे हे कंटेंट त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं इन दिस लॅटेक्स ऑफ दिस कॅलोट्रॉपिस जायजेंटिया किंवा कॅलोट्रॉपिस प्रोसेरा. आणि याचा यूज जो आहे ॲज अ गॅस्ट्रिक ट्रबलच्या विरोधामध्ये पण ॲज अ औषध म्हणून याचा आपण यूज करू शकतो. पुन्हा याचे जे लिव्ज आहे, याचे लिव्ज पण जे आहेत दे आर ॲक्टिंग अगेन्स्ट दी स्नेक बाईट. ओके, अगेन्स्ट स्नेक बाईट जे आहे याचे पण लिव्ज जे आहेत ते कामा येतात. ओके, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि याच्या रूटमध्ये जे आहे एक बेसिकली अँटीडोट आहे. ते जे काही सापाचं जे काही पॉयझन असतं त्याचं अँटीडोट जे आहे याच्या रूट्समध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतं. त्यामुळे मेडिसिनल युजेसमध्ये जर बघितलं तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आपल्याला ते दिसून येतं. देन नेक्स्ट वी हॅव दॅट इज द टायफा. काय आहे? टायफा. आणि टायफा जे आहे याचं सायंटिफिक नेम लिहून घ्या, दॅट इज टायफा लॅटिफोलिया. ओके, टायफा लॅटिफोलिया, टायफा एलिफेंटिका पण आहे, टायफा ऑंगस्टिफोलिया पण आहे. ओके, तर टायफाची बेसिकली एक स्पीसीजचा एक मोठी ती फॅमिलीच आहे. त्याची आहे फॅमिली टायफेसी जी आहे याची एकंदरीत फॅमिली आहे. आणि हे एक प्रकारचं कसं आहे, हे वीड जे आहे इट ग्रोज ओनली अंडर वॉटरलॉग्ड कंडिशन. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. वॉटरलॉग कंडिशनमध्येच त्या ठिकाणी ओनली इट ग्रोज इन ओनली वॉटरलॉग कंडिशन. ओके, त्यामुळे हे नोट करून घ्या, हे फक्त वॉटरलॉग कंडिशनमध्येच त्या ठिकाणी ग्रो होतं. आणि त्यातल्या त्यात हे वीड कसं आहे? इट इज अ टाईप ऑफ इमर्जंट ॲक्वॅटिक वीड. कसं आहे? इमर्जंट ॲक्वॅटिक वीड आहे. म्हणजे इमर्जंट ॲक्वॅटिक वीड म्हणजे कसं असतं?
की त्या ठिकाणी जे पाणी त्या ठिकाणी तरंगतं आहे, राईट. हे सपोज बेड आहे, इथे खाली सॉईल आहे, ठीक आहे, आणि हे जे आहे वरचं हे आहे वॉटर. ओके, दिस इज वॉटर. तर याचं जे असतं त्या ठिकाणी हे मातीमध्ये त्या ठिकाणी एम्बर्स त्याचे रूट्स वगैरे असतात, आणि नंतर याचे असे लिव्ज वगैरे जे आहेत ते वरती आपल्याला असे दिसून येतात. तर याला म्हणतात इमर्जंट. म्हणजे त्या ठिकाणी याचं जे की बेस आहे तो तर त्या ठिकाणी खाली सॉईलमध्ये आहे बसलेला, सेटल्ड आहे, पण याचे लिव्ज जे आहेत तर ते त्या ठिकाणी वॉटर सरफेसच्या वरती पण त्या ठिकाणी आलेले दिसतात. म्हणून याला म्हणतात इमर्जंट ॲक्वॅटिक वीड. ओके, किंवा यालाच आपण मार्जिनल ॲक्वॅटिक वीडमध्ये पण आपण याला कन्सिडर करू शकतो. आणि याचा वापर जो आहे बेसिकली फॉर मेकिंग स्क्रीन्स वगैरे, मेकिंग स्क्रीन्स, त्यानंतर मॅट वगैरे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो ऑफ दिस टायफा लॅटिफोलिया. ओके, देन नेक्स्ट वीड वी हॅव दॅट इज द वॉटर फर्न. आता याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की इट ग्रोज इन वॉटरलॉक कंडिशन. हे एक इमर्जंट ॲक्वॅटिक वीड आहे. हा क्वेश्चन एक्झामला विचारला जातो, ठीक आहे, टायफाच्या बद्दल. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट आहे दॅट इज द वॉटर फर्न. काय आहे? वॉटर फर्न आहे. वॉटर फर्न जे आहे याचं सायंटिफिक नेम इज सॅल्विनिया मोलेस्टा. ओके, सॅल्विनिया मोलेस्टा जे आहे याचं सायंटिफिक नेम आहे. एक प्रकारचं हे कसं आहे, इट इज अ फर्न टाईप, ठीक आहे, फर्न टाईपचं हे प्लांट आहे. आणि हे ॲक्वॅटिक सबमर्ज्ड वीड आहे. कसं आहे? इट इज अ ॲक्वॅटिक, म्हणजे पाण्यामध्येच येणारं जे आहे, पण हे सबमर्ज्ड आहे. कसं आहे? सबमर्ज्ड त्या ठिकाणी हे वीड आपल्याला दिसून येतं. म्हणजे कसं की त्या ठिकाणी वॉटर जे आहे तर वॉटरच्या त्या ठिकाणी लेवलच्या खाली याचे जे लिव्ज वगैरे आहेत ते आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. याचे रूट्स त्या ठिकाणी सॉईलमध्ये आहेत आणि हे जे आहे पाण्याच्या अंडर आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सबमर्ज्ड ॲक्वॅटिक वीड आपण याला असं म्हणू शकतो, ठीक आहे. दॅट इज द सॅल्वेनिया मोलेस्टा. ओके, त्यानंतर याचं ओरिजिन जर का आपण बघितलं, ओके, याचं ओरिजिन जर का आपण बघितलं तर या सॅल्वेनिया मोलिस्टाचं ओरिजिन बेसिकली आफ्रिका आहे. काय आहे? आफ्रिकन कॉन्टिनेंट याचं ओरिजिन आहे, ठीक आहे. आणि इट वॉज फर्स्ट सीन इन इंडियामध्ये. जर सगळ्यात पहिले बघितलं तर इंडियामध्ये हे सगळ्यात पहिले कधी दिसलं होतं? फर्स्ट सीन इन केरला. ओके, केरलामध्ये एक वेली लेक नावाचं एक लेक आहे, ठीक आहे. काय आहे? वेली लेक इन केरला. तर तिथं या वीडचं सगळ्यात पहिले आपल्याला उगम त्या ठिकाणी इंडियामध्ये हे सगळ्यात पहिले नोट करण्यात आला होता. ओके, देन नेक्स्ट वीड वी हॅव, हे पण एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, की फर्स्ट इन इंडिया इट वॉज सीन इन वेली लेक इंडिया. ओके, दॅट इज इन केरला. आणि हे ॲक्वॅटिक सबमर्ज्ड वीड आहे. हे पण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट आता आपण बघणार आहोत की हायड्रिला. काय आहे? हायड्रिला. हायड्रिला जे वीड आहे याचं सायंटिफिक नेम आहे हायड्रिला वर्टिसिलियाटा. आणि याचं वैशिष्ट्य काय की हे बेसिकली ॲन्युअल आहे. ॲन्युअल टाईपचं हे आपल्याला दिसून येतं. ओके, इट इज ॲन्युअल सबमर्ज्ड टाईपचं आहे. सबमर्ज्ड ॲक्वॅटिक वीड आहे, ठीक आहे. सबमर्ज्ड ॲक्वॅटिक वीड हे आपल्याला दिसून येतं. हे पण एक्झामला विचारलं जातं. हे जे काही वॉटरमध्ये येणारे वीड्स आहेत ना, हे सबमर्ज्ड आहे की इमर्ज्ड आहेत किंवा मग फ्लोटिंग वीड आहे, हे असं एक्झामला विचारलं जातं. आणि त्याच्यामुळे हे कॅल्केरियस वॉटरलॉक कंडिशनमध्ये येणारी हे वीड आहे. ओके, इट ग्रोज इन कॅल्केरियस. आता सबमर्ज्ड ॲक्वॅटिक म्हणजेच कसं वॉटरलॉक्डच आहे, तर वॉटरलॉक कंडिशनमध्ये हे येऊ शकतं, ठीक आहे. वॉटरलॉक कंडिशनमध्ये हे येतं. सो हा एक महत्त्वाचा पॉईंट याच्यातला की हे कसं आहे? सबमर्ज्ड ॲक्वॅटिक वीड आहे. दॅट इज हायड्रिला वर्टिसिलियाटा. ओके, देन नेक्स्ट वीड वी हॅव दॅट इज रॅगवीड. नको, हे तुमच्यासाठी सिम्पल आहे, हे जास्त नाही विचारलं जात. देन वी हॅव स्कारलेट आहे. ओके, सो त्याच्यानंतर आपल्याकडे आहे बार्बेरिस वल्गेरिस आहे. जे त्या ठिकाणी जास्त विचारलं जात नाही ते आपण स्किप करूया, ठीक आहे. देन नेक्स्ट वन वी हॅव दॅट इज स्ट्रायगा. ठीक आहे, स्ट्रायगा एक नोट करा. स्ट्रायगा इज इम्पॉर्टंट. पॅरासायटिक वीडमध्ये वेळोवेळी याच्यावरती क्वेश्चन येतो, ठीक आहे. स्ट्रायगा म्हणतात याला, किंवा यालाच नाव दिलं आहे विच वीड. काय म्हणतात? विच वीड पण याला म्हणतात. त्यासोबतच याला स्टोन वार्ट पण म्हणतात. काय म्हणतात? स्टोन वार्ट पण म्हणतात, ठीक आहे. हे तिघी नावं एकाचेच आहेत. आणि याचं सायंटिफिक नेम काय आहे? तर स्ट्रायगा एशियाटिका याचं नाव आहे, किंवा स्ट्रायगा हर्मॉन्थिका पण याला म्हणतात. दॅट इज स्ट्रायगा
हर्मॉन्थिका. या हर्मॉन्थिकाचं ओरिजिन जे ते आफ्रिका आहे. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रायगा ओरोबँचॉइडिस. ओके. त्यानंतर स्ट्रायगा लुटिया पण म्हणतात याला, स्ट्रायगा लुटिया. याच्यामध्ये असे स्पीसीज आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रायगा लिट्युरा पण आहे, स्ट्रायगा लिट्युरा. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे, याची बेसिकली फॅमिली जी आहे ही पण महत्त्वाची आहे, ती आहे स्क्रोफुलरिएसी. ओके. ही झाली याची फॅमिली. आणि हा जो स्ट्रायगा लिट्युरा हा वाला जो आहे ना, हा काय करतो, इट रिड्यूसेस बेसिकली शुगरकेनमधलं जे आहे ज्यूस क्वालिटी जी आहे ती रिड्यूस करायचं काम करतो, ज्यूस क्वालिटी. ओके. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे काय, की स्ट्रायगा लिट्युरा जे आहे इट रिड्यूसेस ज्यूस क्वालिटी इन शुगरकेन. ओके. आणि याची सीड लॉंगेविटी माहिती आहे किती वर्ष राहते. याचं जर का सीड एकदा जर जमिनीत पडलं तर जवळपास 60 इयर्सपर्यंत याची सीड लॉंगेविटी आहे. ओके. सीड लॉंगेविटी याची किती, 60 इयर्स आहे. त्यामुळे याला एक अजून दुसरं म्हणू शकतो आपण, सेमी रूट पॅरासाईट आहे. इट इज अ टाईप ऑफ सेमी रूट पॅरासाईट. हे एक्झामला वेळोवेळी विचारलं जातं की स्ट्रायगा काय आहे. इट इज अ सेमी रूट पॅरासाईट. ब्रॉड लिव्ड याचे वीड आपल्याला दिसून येतात. ओके. त्यानंतर स्ट्रायगा जिस्नरॉइडिस जे आहे ते काउपीवरती आपल्याला दिसून येतं. याला मायको हर्बिसाइड आहे. याला जर कंट्रोल करायचं असेल तर मायको हर्बिसाइड आहे फ्युसॅरियम ऑक्झिस्पोरियम, त्याने आपण याला कंट्रोल करू शकतो. आणि याच्यामध्ये याच्यामध्ये काय कंटेंट आहे, इट कंटेन्स स्ट्रायगॉल. ओके. या स्ट्रायगामध्ये काय, इट कंटेन्स स्ट्रायगॉल ॲसिटेट एन्झाईम. स्ट्रायगॉल ॲसिटेट जे नावाचं एन्झाईम आहे याच्यामध्ये आपल्याला कंटेंट दिसून येतो. ओके. त्यानंतर इथिलीन जे आहे. ओके. इथिलीनचा जर का आपण स्प्रे वगैरे घेतला तर इथिलीन काय करतं, एक प्रकारे स्टिम्युलेट करतं याच्यामध्ये सुसायडल जर्मिनेशन. काय, इट स्टिम्युलेट्स सुसायडल जर्मिनेशन इन स्ट्रायगा. ओके. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट इथिलीनबद्दल. त्यानंतर स्ट्रायगॉल ॲसिटेट याच्यामध्ये आपल्याला कंटेंट जो आहे तो दिसून येतो. ओके. आणि याचं ओरिजिन जर बघितलं तर युरोप आणि साऊथ अमेरिका बेसिकली याचं आपल्याला ओरिजिन दिसून येतं. आणि डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये जे आहे या स्ट्रायगाचा उपयोग केला जातो. ओके. यूज्ड इन डायबिटीस ट्रीटमेंट. डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये जे आहे याचा वापर आपण करू शकतो. ओके. आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं जे आहे डॉक्टर्स जे असतात त्यांच्यासाठी याचं महत्त्व जे आहे खूप आहे. आणि बेसिकली हे कुठल्या क्रॉप्समध्ये ॲसोसिएटेड आहे तर ते पण लिहून घ्या की हे त्या ठिकाणी जे स्ट्रायगा आहे इट इज ॲसोसिएटेड इन सोरगम. ओके. सोरगम क्रॉपमध्ये आपल्याला दिसून येतं, मेजमध्ये दिसून येतो. ठीक आहे. ॲज अ पार्शियल रूट पॅरासाईट आहे. त्यानंतर शुगर केनमध्ये आपल्याला दिसून येतं, राईट. आणि बाजरामध्ये पण आपल्याला दिसून येतं, काउपीमध्ये पण दिसून येतं. ठीक आहे. हे असे बेसिक याचे मेजर क्रॉप्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रायगा जो आहे ॲज अ सेमी रूट पॅरासाईट म्हणून त्या ठिकाणी दिसून येतो. सेमी रूट पॅरासाईट आहे हे एक्झामला विचारलं जातं. ठीक आहे. की हे स्ट्रायगा इज अ टाईप ऑफ डॅश पॅरासायटिक प्लांट. तर सेमी रूट पॅरासाईट, टोटल रूट पॅरासाईट का मग त्या ठिकाणी टोटल स्टेम पॅरासाईट आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळे हे व्यवस्थित नोट करून घ्या की स्ट्रायगा इज अ सेमी रूट पॅरासाईट. ओके. देन नेक्स्ट वन वी हॅव, आता पॅरासायटिक जे की वीड आहेत ते आपण बघतोय. नेक्स्ट वन वी हॅव कस्क्युटालाच काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज फील्ड डोडर. काय म्हणतात याला, फील्ड डोडर पण याला म्हणतात. ओके. आणि यालाच अमरवेल पण म्हणतात. काय म्हणतात मराठीमध्ये, अमरवेल किंवा हिंदीत अमरबेल म्हणतात. ठीक आहे. आणि याचं सायंटिफिक नेम काय, दॅट इज कस्क्युटा रिफ्लेक्सा, कस्क्युटा कॅम्पेस्ट्रिस पण याला आपण म्हणू शकतो. ओके. आणि याची फॅमिली आहे कॉन्वुल्युलेसी. ओके. कॉन्वुल्युलेसी ही जी आहे याची आपल्याला फॅमिली दिसून येते. ओके. आणि हे जे आहे कस्क्युटा कॅम्पेस्ट्रिस हे आपल्याला मोस्टली अल्फा त्या ठिकाणी जे क्रॉप आहे याच्यावरती आपल्याला पॅरासाईट म्हणून त्या ठिकाणी हे दिसून येतं. आणि हा कसल्या प्रकारचा त्या ठिकाणी पॅरासाईट आहे सांगा बरं. कस्क्युटा इज अ टोटल त्या ठिकाणी स्टेम पॅरासाईट आहे. कसं आहे, स्टेम पॅरासाईट आहे.
स्ट्रायगा जो होता तो पार्शियल त्या ठिकाणी होता आणि रूट पॅरासाइट होता. ओके, हा कसा आहे, इट इज अ टोटल स्टेम पॅरासाइट. टोटल स्टेम पॅरासाइट. ओके, दॅट इज कस्क्युटा. ओके, एक प्रकारचा ॲन्युअल आपल्याला याचं जे आहे ती ग्रोथ आपल्याला दिसून येते. देन याला जर आपण बघितलं तर कस्क्युटा चायनेन्सिस जो आहे, ओके, कस्क्युटा चायनेन्सिस पण याच्यामध्ये एक स्पीसीज येते. तर ती आपल्याला नायजर क्रॉपवरती मोस्टली दिसून येते. नायजर क्रॉपवरती त्या ठिकाणी हे दिसून येतं. त्यानंतर कस्क्युटा इपिलिनम आहे. तर हे आपल्याला मोस्टली जे आहे लिन्सीड क्रॉपवरती दिसून येतं. लिन्सीड क्रॉपवरती पॅरासाइटिझम करताना दिसून येतं. ओके, तर अशा प्रकारे मोस्टली आपण याला बघू शकतो. अल्फाल्फा क्रॉपमध्ये हे आपल्याला दिसतं. अल्फाल्फालाच लुसर्न पण आपण म्हणतो. ठीक आहे, लुसर्न पण आपल्याला म्हणू शकतो आपण याला. आणि लुसर्न कुठे कामा येतं, इट इज अ टाईप ऑफ अ फोडर क्रॉप, राईट. आणि याचं स्टेम कटिंगने आपण प्रोपॅगेशन करू शकतो. ओके, ऑफ दिस वीड. त्यानंतर याचं बायोलॉजिकल कंट्रोल जर म्हणलं तर कोलेकोट्रिकम ग्लॉइस्पोरिडिस असेल त्याने आपण याचं कंट्रोल करू शकतो ऑफ दिस कस्क्युटा. देन नेक्स्ट वीड वी हॅव दॅट इज ओरोबँके. तर ओरोबँके जे आहे याचंच दुसरं नाव आहे ब्रूम रेप. काय आहे, ब्रूम रेप पण याला म्हणतात. आणि याचं सायंटिफिक नेम काय आहे, हां, याला अजून एक नाव आहे की दॅट इज कॅन्सर रूट. काय म्हणतात, कॅन्सर रूट पण याला म्हणतात. ओके, देन ओरोबँके आणि याचं स्पीसीसचं नाव आहे रॅमोजा. काय आहे, रॅमोजा. ओरोबँके रॅमोजा किंवा ओरोबँके कॉरिम्बोसा हे पण याचं नाव आहे. ठीक आहे, याची फॅमिली जर बघितली तर ओरोबँचेसी ही याची फॅमिली आहे. आणि इट इज बेसिकली ऑब्लिगेट रूट पॅरासाइट आहे. ओके, इट इज अ ऑब्लिगेट रूट पॅरासाइट आहे. ओके, त्यासोबतच याची जर सीड लॉंगेविटी बघितली, हे ब्रॉड लिव्ड आहे. ठीक आहे, वीड आहे. याची सीड लॉंगेविटी जर बघितली तर 20 इयर्सची याची सीड लॉंगेविटी आपल्याला दिसून येते. किती, 20 इयर्सची याची आपल्याला सीडची लॉंगेविटी दिसून येते. त्यासोबतच हे जे आहे जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे अगेन्स्ट किडनी स्टोन्स याचा वापर केला जातो. अगेन्स्ट किडनी स्टोन्स जे आहे त्याला क्युअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. देन अगेन इट इज, आता कोणकोणत्या क्रॉपवर पॅरासिटिझम करतं, तर ओरोबँके जे आहे हे लिहून घ्या, कारण की हे तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जातं की कुठल्या क्रॉपवर पॅरासिटिझम करतं. ठीक आहे, सो इट अकर्स पॅरासिटिझम ऑन टोबॅको. त्यानंतर सोलॅनेशियस जे क्रॉप आहे, ओके, सोलॅनेशियस जे क्रॉप आहे जसे की पोटॅटो वगैरे, तर त्याच्यावरती पण तुम्हाला हे दिसून येतं. मस्टर्डवरती दिसून येतं. ठीक आहे, टोबॅको, मस्टर्ड, सोलॅनेशी क्रॉप. त्यानंतर फॅबा बीनमध्ये पण आपल्याला हे दिसून येतं. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट की कोणत्या क्रॉपवरती आपल्याला हे दिसून येतं. ओके, झालं आहे नोट करून. चला नेक्स्ट. आता नेक्स्ट आपलं जे वीड आहे ते पण एक त्या ठिकाणी कसं आहे, लोरॅन्थस याचं नाव आहे. हे पण काय आहे, पॅरासायटिक वीडच आहे. ओके, सो लोरॅन्थस यालाच काय नाव दिलं आहे, बर्ड वाईन पण याला म्हणतात. आणि याचं जर का आपण सायंटिफिक नेम बघितलं, सो दॅट इज लोरॅन्थस लॉंगिफ्लोरस. हा जो लोरॅन्थस लॉंगिफ्लोरस आहे हा आपल्याला मँगोवरती त्या ठिकाणी पॅरासिटिझम करताना दिसतो. ओके, कशावरती, मँगोवरती आपल्याला पॅरासिटिझम करताना हा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लोरॅन्थस युरोपॅकस नावाचं पण आहे. आणि एक अजून आहे दॅट इज डेंड्रोप्थोई फॅल्कॅटा जे आहे, असे 3 जे आहेत याच्यामध्ये आपल्याला प्रकार दिसतात. आणि हे कसं आहे, इट इज अ टाईप ऑफ सेमी स्टेम पॅरासाइट. ओके, हे कसं आहे, सेमी स्टेम पॅरासाइट आहे. हे एक्झामला विचारतात. ठीक आहे, इट इज अ सेमी स्टेम पॅरासाइट ऑन द ट्रीज. आणि हे तुम्हाला अजून कुठे दिसतं, इन टी गार्डन्स आपल्याला हे दिसून येतं. इन टी गार्डन्समध्ये याचं आपल्याला इन्फेस्टेशन मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं. ओके, इट इज अ पार्शियल
स्टेम पॅरासाइट. ओके, टी गार्डन्समध्ये फिनोटिपिक मिमिक्री करताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर याची जी काही डिस्पर्सल आहे, सीड डिस्पर्सल आहे, हे ऑर्निथोकोरी जे आहे ही मेकॅनिझम याची सीड डिस्पर्सलसाठी यूज करतं. सीड डिस्पर्सलसाठी यूज करतं. ओके, दॅट इज ऑर्निथोकोरी. देन नेक्स्ट वेड वी हॅव दॅट इज ब्रूमरेप, इंडियन ब्रूमरेप. इंडियन ब्रूमरेप ज्याला म्हणतात, इंडियन ब्रूमरेप आहे आपला नेक्स्ट वीड. ठीक आहे, याचंच नाव काय आहे? ॲजिनेटिया इंडिका. ॲजिनेटिया इंडिका याचं काय सायंटिफिक नेम आहे. अगेन हे बिलॉंग करतं ओरोबँकेसी जे आपली फॅमिली आहे त्याच्यामध्ये बिलॉंग करतं. आणि हे काय करतं, अगेन जे की शुगर केनची ज्यूस क्वालिटी त्याला रिड्यूस करतं. शुगर केनची ज्यूस क्वालिटी जी आहे त्याला रिड्यूस करायचं हे काम करतं. ओके, सो दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हे विचारलं जातं की विच ऑफ द फॉलोइंग वीड रिड्युसेस शुगर केन ज्यूस क्वालिटी, तर ते आहे इंडियन ब्रूमरेप. ओके, कारण की हे कसं आहे, हे पण एक प्रकारचं ऑब्लिगेट रूट पॅरासाइट आहे. कसं आहे? ऑब्लिगेट रूट पॅरासाइट. ओके, ऑब्लिगेट रूट पॅरासाइट हे आहे. आणि लिफलेस पॅरासाइटिक पेरेनियल वीड पण म्हणतात. ओके, याला कुठल्या प्रकारे लीफ नसतात, तर इट इज अ लीफलेस पॅरासाइटिक वीड. लीफलेस पॅरासाइटिक पेरेनियल वीड हे आहे. ओके, आणि हे एक प्रकारे टीची जी क्वालिटी आहे, ओके, इट इम्पेअर्स टी क्वालिटी. चहाच्या मळ्यामधली जी काही क्वालिटी आहे त्याची ती पण इम्पेअर करायचं काम हे ॲजिनेटिया इंडिका आपल्याला करताना दिसतं. कारण बेसिकली हे कसं आहे, एक रूट पॅरासाइट आहे, राईट. त्यामुळे जे की क्रॉप असेल त्याची ऑफकोर्स ते काय करणार, क्वालिटी जी आहे ती डिटोरिएट करण्याचं काम करणारच आहे. देन नेक्स्ट वन वी हॅव दॅट इज द ॲलिगेटर वीड एक आपल्याकडे आहे. ओके, ॲलिगेटर वीड ॲलिगेटर वीडचं सायंटिफिक नेम काय आहे? दॅट इज अल्टरनॅन्थेरा इकिनेटा. अल्टरनॅन्थेरा इकायनेटा जे आहे हे ॲलिगेटर वीडचं काय सायंटिफिक नेम आहे. आणि हे एक प्रकारचं कसं आहे, बायनियल टाईपचं आहे. कसं आहे? बायनियल टाईपचं. इट इज नॉट अ ॲन्युअल टाईप. हे एक प्रकारे 2 वर्ष घेतं त्या ठिकाणी याचं लाईफ सायकल कंप्लीट करायला. आणि हे मार्जिनल ॲक्वॅटिक आहे. कसं आहे? इट इज अ मार्जिनल ॲक्वॅटिक वीड याला आपण म्हणू शकतो. ओके, आणि याचं जे की जर आपण याला बायोलॉजिकल कंट्रोल जर आपण याचा म्हणला तर याला आपण कंट्रोल करू शकतो विथ द ॲगेस्किल्स हायग्रोफायला हे जे आहे तर याच्या माध्यमातून आपण याला कंट्रोल करू शकतो. किंवा ॲगेस्किल्स अगेन कॅमेरा त्या ठिकाणी आहे, याने आपण याला कंट्रोल करू शकतो या वीडला. ओके, देन नेक्स्ट वन वी हॅव दॅट इज चिकोरी. काय आहे? चिकोरीवरती पण बऱ्याचदा त्या ठिकाणी क्वेश्चन एक्झामला येऊन गेलेला आहे. ठीक आहे, डिफरंट याला त्या ठिकाणी याचे क्वेश्चन येऊन जातात. JRF असेल, CT असेल. ठीक आहे, चिकोरीलाच आपण मराठीमध्ये म्हणतो कासनी पण आपण याला म्हणतो. याचं सायंटिफिक नेम आहे चिकोरियम इंटिबस. काय म्हणतात? चिकोरियम इंटिबस याला सायंटिफिक नेम आहे. ओके, आणि याची जर फॅमिली बघितली ती आहे ॲस्टरेसी. काय आहे? ॲस्टरेसी याची काय फॅमिली आहे. ओके, आणि हे एक प्रकारचं बायनियल त्या ठिकाणी आपल्याला याची हॅबिट जे आहे ते दिसून येतं. याचं लाईफ सायकल जे आहे दॅट इज बायनियल टाईप. आणि त्यासोबतच इट इज अ सॅटेलाइट वीड ऑफ बर्सिम. ओके, सॅटेलाइट वीड ऑफ बर्सिम क्रॉप.
आणि हे एक्झामला विचारलं जातं. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम दिस चिकोरी, की चिकोरियम डॅश इज अ सॅटेलाइट वीड ऑफ बर्सिम क्रॉप. तर कोणतं आहे? दॅट इज चिकोरियम इंटिबस. याला स्टार करून ठेवा. हे बऱ्याचदा एक्झामला येऊन गेलेलं आहे. त्यासोबतच इट हॅज क्रोनॉलॉजिकल मिमिक्री विथ द बर्सिम. ओके, सॅटेलाइट वीड पण आहे, त्यानंतर क्रोनॉलॉजिकल मिमिक्री पण दाखवतो. क्रोनॉलॉजिकल मिमिक्री पण त्या ठिकाणी हे करतं. मिमिक्री ऑफ बर्सिम जे आहे हे आपल्याला करताना दिसून येतं. ओके, सो दिस वॉज अबाउट द चिकोरी, दॅट इज चिकोरियम इंटिबस. देन नेक्स्ट वन वी हॅव, दॅट इज मॉर्निंग ग्लोरी, ज्याला आपण म्हणतो. इपोमिया ॲक्वेटिका आहे. ठीक आहे, त्यानंतर क्लोवरमध्ये आपण आहे मेलिलोटस अल्बा पण ज्याला म्हणतो, ते पण आहे. बट इम्पॉर्टंट जे आहे आपण तेवढेच नोट डाऊन करूया. ठीक आहे. द नेक्स्ट वन वी हॅव प्रिकली पियर. ओके, प्रिकली पियरला पण नोट करूया. प्रिकली पियर, प्रिकली पियर ज्याला नागफणा पण त्या ठिकाणी मराठीत म्हणतात. काय म्हणतात? नागफणा. ओके, नागफणा म्हणतात मराठीमध्ये. याला त्या ठिकाणी सायंटिफिक नेम आहे ओपुन्शिया. ओपुन्शिया डिलेनी जे आहे याला सायंटिफिक नेम आहे, किंवा ओपोन्शिया स्ट्रायोटा पण याला म्हणतात, किंवा ओपोन्शिया ओवॅटा पण म्हणतात. ओवॅटा. ओके, दिज आर इट्स सायंटिफिक नेम. आणि हे एक प्रकारचं एक्झॉटिक वीड आहे, जे ऑस्ट्रेलियावरून इंडियामध्ये आलं होतं. ओके, इट इज अ एक्झॉटिक वीड. इट इज अ एक्झॉटिक वीड विच वॉज ब्रॉट फ्रॉम ऑस्ट्रेलिया टू इंडियामध्ये हे जे आहे आपल्याला एक्झॉटिक वीड आलेलं दिसतंय. देन याला जर का आपण बघितलं तर हे एक प्रकारचं झिरोफायटिक फॅकल्टेटिव्ह वीड आहे. कसं आहे? याचं जे काही मेकॅनिझम आहे हे स्कॅम प्लांट म्हणून याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कॅम म्हणजे काय? क्रॅस्युलियन ॲसेटिक, काय क्रॅस्युलियन मेटाबॉलिझम याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ओके, स्कॅम प्लांटचं याच्यामध्ये प्रकार आपल्याला दिसून येतो. देन वी हॅव द झिरोफायटिक. याच्यामुळे काय आहे? झिरोफायटिक याच्यामध्ये आपल्याला फॅकल्टेटिव्ह वीड हे दिसून येतं. झिरोफायटिक फॅकल्टेटिव्ह वीडचा हा एकंदरीत प्रकार आहे. ओके, सो दिस वॉज अबाउट द प्रिकली पियर. आता प्रिकली पियर नंतर नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट इम्पॉर्टंट याच्यामधलं आहे एक प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा पण आहे. त्यानंतर पंक्चर वाईन एक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट जे असतील आपण तेवढेच नोट करूया. ओके, नाहीतर काय होईल, तुम्हाला लक्षात ठेवायला त्या ठिकाणी ते अवघड जाईल. तुम्ही म्हणशाल सर किती मोठं त्या ठिकाणी देऊन ठेवलेत नावं, राईट. त्यामुळे जेवढे महत्त्वाचे तेवढेच नोट करूया. प्लस आता याच्यामध्ये आपल्याला वीडचे नावं तर झालेत आता हे बऱ्यापैकी. आता फक्त आपण 3 गोष्टी नोट करूया. बेसोफिल्स, त्यानंतर आहे न्यूट्रोफिल आणि ॲसिडोफाईल. म्हणजे ॲसिड लविंग सॉइल्समध्ये कुठले त्या ठिकाणी वीड येतात? न्यूट्रल सॉइल्स असतील पीएचच्या तिथं कोणते येतात? आणि बेसोफिल म्हणजे त्या ठिकाणी अल्कलीन सॉइल पीएचमध्ये किती येतात? आता बेसोफिल म्हणजे किती? 7.4 to 8.5च्या एकपास पीएच जर असेल तर कुठले येतात? न्यूट्रोफाईल म्हणजे काय? 6.5 to 7.5चा पीएच असेल तर. आणि ॲसिडोफाईल म्हणजे काय? तर 4.5 to 6.5चा पीएच असेल तर. ओके, आता याचे नावं आपल्याला नोट करायचे आहे. सगळ्यात पहिले जो अल्कली ग्रास जो आहे हा त्याला म्हणतात पुसिनेलिया स्पीसीज ज्याला म्हणतात, यालाच म्हणतात अल्कली ग्रास. हे नाव तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, हे बऱ्याचदा जे आहे इट डॅश इज अ टाईप ऑफ बेसोफिल प्लांट किंवा डॅश इज अ न्यूट्रोफाईल वीड, ॲसिडोफाईल वीड आहे, असे एक्झामला बऱ्याचदा क्वेश्चन येतात. त्यामुळे हे नाव नोट करून घ्या. पुसिनेलिया जे आहे हे असं चार्ट तयार करा. ठीक आहे, त्यानंतर पुसिनेलिया स्पीसीज ज्याला अल्कली ग्रास पण म्हणतात, दॅट इज अ टाईप ऑफ बेसोफिल वीड. त्याच्यानंतर ॲग्रोपायरॉन रेपिन्स आहे. ओके, ॲग्रोपायरॉन रेपिन्स जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज द क्वॅक ग्रास. काय म्हणतात त्याला? क्वॅक ग्रास, ॲग्रोपायरॉन रेपिन्स.
त्यानंतर आहे टॅरेक्सेकम स्ट्रिक्टा, टॅरेक्सेकम स्ट्रिक्टा, टॅरेक्सेकम स्ट्रिक्टा. त्यानंतर आहे रूमेक्स ॲसिटोसा. रूमेक्स ॲसिटोसा इज अ टाईप ऑफ बेसोफिल टाईप ऑफ वीड. त्यानंतर सोंचस स्पीसीज पण आहे. ठीक आहे. तर हे जे आहेत दीज आर ऑल टाईप ऑफ बेसोफिल टाईप ऑफ वीड्स. त्यानंतर दुसरं आपण बघणार आहे की ॲसिडोफाईल. बघा आता कोणते, सायनोडॉन डॅक्टिलोन हे जे आहे हे एकदम ॲसिडोफिल जर कंडिशन असेल तर मोठ्या प्रमाणावरती फ्लरिश करताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर टेरेडियम लेल्युइस्क्युलम. ओके, हे एक वीड आहे. त्यानंतर बोरेरिया स्पीसीज आहे, बोरेरिया स्पीसीज. त्याच्यानंतर आहे डिजिटारिया सॅंग्विनालिस. त्यानंतर आहे रूमेक्स ॲसिटोसिला. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथली स्पेलिंग बघा. इकडे बेसोफिलमध्ये रूमेक्स ॲसिटोसा आहे, ॲसिटोसा. ठीक आहे. आणि इकडे काय आहे, रूमेक्स ॲसिटोसिला आहे. ओके, त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे कन्फ्युजन तुम्हाला झालं नाही पाहिजे म्हणून हे क्लिअर केलं मी. आणि मुद्दाहून बऱ्याचदा काय होतं, रूमेक्सची जी स्पीसीज आहे ना हीच विचारले जाते की रूमेक्स ॲसिटोसिला इज अ टाईप ऑफ डॅशवीड. आता काय होतं, कधी कधी आपल्याला असं वाटतं बेसोफिलमध्ये पण रूमेक्स काहीतरी होतं, पण पुढचं स्पीसीजचं नाव काय आहे स्पेसिफिक ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर क्रायसॅन्थेमम पण आहे, CHRY, क्रायसॅन्थेमम सिगिटम. इट इज अ टाईप ऑफ अगेन ॲसिडोफिलिक वीड. आता आपल्याला बघायचं आहे की न्यूट्रोफाईल कोणते आहेत बरं, की ज्याला न्यूट्रल त्या ठिकाणी आपल्याला pH लागतो. तर सगळ्यात पहिलं नाव येतं लिगॅस्का मोलिस. त्यानंतर दुसरा आहे युफोर्बिया स्पीसीज. त्यानंतर थर्ड जे आहे दॅट इज स्टेलारिया मीडिया. या स्टेलारिया मीडियावरती पण क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. ठीक आहे, की स्टेलारिया मीडिया इज अ टाईप ऑफ न्यूट्रोफाईल वीड वगैरे. त्यानंतर पॉलिगोनम ॲव्हिक्युलर आहे. त्यानंतर कॅप्सेला बुर्सा पॅस्टोरिस. ठीक आहे. अशा प्रकारचा हा जो चार्ट आहे हा तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करा. ठीक आहे. जेवढे शक्य असेल याच्यामधले नावं लक्षात ठेवा ॲटलिस्ट, नाही तर मेन तरी लक्षात ठेवा की हे बघा पुसिनेलिया हा एक मेन आहे, ॲग्रोपायरन रेपिन्स, टॅरेक्सेकम स्ट्रिक्टा, रूमेक्स ॲसिटोसिला. इथं न्यूट्रोफाईलमध्ये लिगॅस्का मोलिस एक महत्त्वाचा आहे, स्टेलारिया मीडिया एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर इकडे सायनोडॉन डॅक्टिलोन आहे, रूमेक्स ॲसिटोसिला आहे. ठीक आहे. टेरेडियम स्पीसीज आहे. तर हे एकंदरीत काही जे आहेत महत्त्वाचे जे आहेत हे तरी ॲटलिस्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या बाकीचे नावं पण. ठीक आहे. तर एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की जर का आपण वीडचं डॉमिनन्स जर का बघितलं, ओके, वीड डॉमिनन्स जर का आपण बघितलं तर फॅमिली वाईज जर का आपण याचं बघायचं झालं तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला दिसतो पोएसी. आतापर्यंत जेवढे आपण बघितलं त्याच्यामधले बऱ्यापैकी जे होते ते पोएसी होते 1 नंबरला. 2 नंबरला होते ॲस्टरेसी. काय होते? ॲस्टरेसी होते. आणि असे 2 जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, आणि हे दोघं जे आहेत ना हे फक्त या दोघांमुळे 40% जेवढे वीड स्पीसीज आहेत हे कवर होतं. जगातले जेवढे 40% ऑफ द वीड स्पीसीज आहे हे दोघांमध्ये, पोएसी आणि ॲस्टरेसीमध्ये. त्यानंतर 3 नंबरला येतं पोएसी 1 नंबर, 2 नंबरला महत्त्वाचा येतो ॲस्टरेसी, 3 नंबर आहे सायपरेसी ज्याच्यामध्ये लवाळा त्या ठिकाणी येतो. ठीक आहे. त्यानंतर येतो पॉलिगोनेसी. ओके. त्यानंतर येतो ॲमॅरॅन्थेसी, खाली लिहितो इथं ॲमॅरॅन्थेसी. आणि ॲमॅरॅन्थेसी नंतर येतो क्रुसिफरे.
तर ही जी ऑर्डर आहे ही लक्षात ठेवा, ही ऑर्डर पण तुम्हाला एक जनरल माहीत पाहिजे, ठीक आहे, की कोणती सगळ्यात जास्त त्या ठिकाणी वीड स्पीसीस कोणत्या फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघूया काही एखादा वीड राहिला का, मी एकदा चेक बॅक करतो. असे खूप सारे वीड तर आहेत, ठीक आहे, पण महत्त्वाचे जेवढे ॲटलिस्ट आपण त्या ठिकाणी कव्हरअप केलेले आहेत. नाहीतर इंडिकेटर प्लांट्स वगैरेमध्ये बघितलं तर खूप सारे आपल्याला अजून नोट करावे लागतील, मग तुम्हाला ते खूप जास्त लोड होईल, ठीक आहे. फ्रॉम द योर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आय थिंक एवढे जे आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे जेवढे आहेत आपण कव्हरअप केलेले आहेत. आता यांना जे आहे तुम्हाला रोज जे आहे व्यवस्थित पूर्णपणे रिव्हिजन करणं गरजेचं आहे, ठीक आहे. रिव्हिजन केल्याशिवाय आपल्याला ते काही 1-2 वेळा वाचल्याने लक्षात राहत नाही, ठीक आहे. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही जे आहे याचं रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, अँड आय होप सो की हे जे मी ॲटलिस्ट तुम्हाला लिहून मुद्दामून देत होतो, कारण की वेळ नाही गेला पाहिजे, माझ्यासोबत जे आहे तुम्ही पण नोट डाऊन करत चालशाल अशी अपेक्षा होती मला, ठीक आहे. त्यामुळे आय होप सो की तुम्ही हे नोट केलेले असतील. माझ्या पर्सनल नोट्समधनं तुम्हाला दिले होते, नाही तर तुम्हाला स्वतःहून नोट करायचं झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे बुक्स बघावे लागतील आणि मग त्याच्या पॅराग्राफ्समधनं एक एक्झाम्पल तुम्हाला वेगळं काढावं लागेल. त्यामध्ये तुमचा भरपूर सारा टाईमपास होईल, ठीक आहे. त्यामुळे आपण हे एकाच त्या ठिकाणी लेक्चरमधून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ओके, सो आपण पुढे बघणार आहोत की वीडमध्ये एकंदरीत काही इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हरअप करूया. की आता जे फील्ड बाइंड वीड होतं, ओके, ज्याला आपण म्हणलं कॉन्व्होल्व्युलस आर्वेन्सिस आपण ज्याला म्हणत होतो, ओके, ज्याला आपण फील्ड बाइंड वीड म्हणत होतो, याची जी काही सीडची व्हायबिलिटी आहे, सीड व्हायबिलिटी होती किती वर्षासाठी होती, याची सीड व्हायबिलिटी होती अप टू 22 इयर्सपर्यंत जे आहे याची सीड व्हायबिलिटी आपल्याला दिसून येते. ओके, त्यानंतर ब्रॉड लिव्ड जे असतात, हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी एक पॉईंट आहे की ब्रॉड लिव्ड वीड्स जे असतात, जे की BLW म्हणजे ब्रॉड लिव्ड वीड्स आहेत, तर दे आर मोस्टली डायकॉट्स. ओके, ब्रॉड लिव्ड वीड्स आर मोस्टली ते काय असतात, डायकॉट्स आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. डायकॉट त्याचे सीड्स दिसून येतात. आणि जे की ग्रासेस असतात, ग्रासेस जे असतात, ठीक आहे, ग्रासेस आर मोस्टली मोनोकॉट्स, जे असतात ग्रासेस मोस्टली आपल्याला मोनोकॉट्स असे दिसून येतात, ज्याचे की लिव्स कसे असतात, मग युजली लॉंग, नॅरो आणि अपराईट आपल्याला लिव्स त्याचे दिसून येतात. आणि फर्न्स काय असतात, फर्न एक प्रकारचे सीडलेस वॅस्क्युलर प्लांट्स आहेत. ओके, दीज आर सीडलेस वॅस्क्युलर प्लांट्स. ओके, फर्न्स काय आहेत, दे आर सीडलेस वॅस्क्युलर प्लांट्स. आता हे सीडलेस आहेत तर मग हे याचं प्रोपगेशन जे ते कसं करतात, कारण की इट प्रोड्युसेस स्पोर्स. याला सीड्स नाही आहेत, याला काय येतात, याला स्पोर्स त्या ठिकाणी याच्या लिव्सवरती आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतात. ओके, देन नेक्स्ट वन इथे आपण बघणार आहोत की महत्त्वाची याची जे डेफिनेशन आहे एक, दॅट इज द सॅटेलाइट वीड. तर सॅटेलाइट वीड म्हणजे काय, आपण बऱ्याचदा मागे आपण बघितलं की डॅश इज द सॅटेलाइट वीड ऑफ बरसीम, तर कोणते होतं, चिकोरी होती, चिकोरियम इंटिबस ज्याला आपण म्हणत होतो ते होतं. तर सॅटेलाइट वीड म्हणजे काय, तर एक असं वीड, अ वीड that becomes an integral part of crop ecosystem. Okay, a weed that becomes an integral part of particular crop ecosystem. म्हणजे की जसं आपल्याला माहिती की आपलं काय आहे, अर्थ आहे, ठीक आहे, अर्थ आहे आणि अर्थचा सॅटेलाइट काय आपला मून आहे, राईट, चंदमामा. हा मून काय आहे, हा अर्थचा काय सॅटेलाइट आहे, राईट, इट इज अ सॅटेलाइट ऑफ अर्थ. आता हा काय करतो, हा अर्थला जो आहे हा रोटेट करत राहतो, राईट, अर्थला मून त्या ठिकाणी रोटेट करत असतो. म्हणजे बेसिकली अर्थ जर आपण स्टडी करायला घेतलात की अर्थसोबत आपल्याला मूनचा पण स्टडी करावा लागतो. तसंच सॅटेलाइट वीड आहे की त्या ठिकाणी एक जर का क्रॉप त्या ठिकाणी आपलं ग्रो होत असेल, ठीक आहे, एक जर का आपल्याला क्रॉप त्या ठिकाणी ग्रो होताना दिसून येत असेल, तर त्या क्रॉपसोबत जे आहे आपल्याला नेहमी जे आहे हे जे दुसरं जे वीड आहे छोटं त्यासोबत ग्रो होतं, तर ते नेहमी त्याच्यासोबत ॲसोसिएटेडच दिसतं. त्यामुळे असे काही ठरलेले वीड्स आहेत की जे त्या ठरलेल्या क्रॉप्समध्येच आपल्याला दिसून येतात, तशाला आपण म्हणतो सॅटेलाइट वीड. ओके, देन सेकंड वन वॉज द ॲसोसिएटेड वीड. काय आहे, ॲसोसिएटेड वीड. आता ॲसोसिएटेड वीड काय असतं बरं, की हे एक प्रकारचं नॉन पॅरासायटिक वीड आहे. इट इज अ नॉन पॅरासायटिक. ॲसोसिएटेड म्हणजे काय, हे पॅरासिटिझम इथं नाही आहे, ठीक आहे,
इट इज अ नॉन पॅरासायटिक वीड आहे, पण वीड कॉम्बिनेशन. ओके, इट इज अ नॉन पॅरासायटिक वीड कॉम्बिनेशन विथ अ पर्टिक्युलर क्रॉप. ओके, विथ अ स्पेसिफिक क्रॉप, त्याला आपण म्हणणार ॲसोसिएटेड वीड. जसं की एक्झाम्पल बघायचं गेलं तर जे आपण वाईल्ड ओट्स जे बघितले होते, ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी आपण बाकीचे काही वीड्स बघितले होते जे की आयसोप्रोटिओनॉनला रेजिस्टंट होते. हे वीड क्रॉपमध्ये कसे होते, दे वर अ टाईप ऑफ ॲसोसिएटेड वीड. त्यानंतर फॅकल्टेटिव्ह वीड. फॅकल्टेटिव्ह वीड, आता फॅकल्टेटिव्ह वीड कसं असतं की याला बघा की एक असं वीड की जे मोस्टली वाईल्ड कम्युनिटीमध्ये ज्याचं ओरिजिन आहे आणि कधी कधी क्रॉपलँड्सला एस्केप करतं. ओके, इट इज अ वीड ऑफ वाईल्ड कम्युनिटी. वीड ऑफ वाईल्ड कम्युनिटी ओरिजिन. वाईल्ड कम्युनिटीमध्ये याची आपल्याला ओरिजिन दिसून येते, ठीक आहे. बट कधी कधी काय होतं, इस्केपिंग समटाईम्स, इट इस्केपिंग समटाईम्स टू क्रॉपलँड्स. इस्केपिंग समटाईम्स टू क्रॉपलँड्स. कधी कधी जे आहे आपल्या जे की शेतावरती त्याचं जे आहे आपल्याला याचा एक्सटेन्शन झालेलं या क्रॉप या वीडचं आपल्याला दिसून येतं. देन वी हॅव नॉक्शियस वीड. काय आहे, नॉक्शियस वीड. नॉक्शियस वीड म्हणजे कसं वीड की जे की अनडिझायरेबल आहे, ट्रबलसम वीड जे की डिफिकल्ट टू कंट्रोल आहे. ओके, इट इज अन अनडिझायरेबल ट्रबलसम weed that is difficult to control. तर अशा प्रकारचं हे आहे नॉक्शियस वीड. ओके, देन वी हॅव अ एलियन वीड. एलियन वीड म्हणजे काय की जे आपल्या कॉन्टिनेंटवरती तर नव्हतं, पण ते दुसऱ्या कॉन्टिनेंटवरून, समजा अमेरिका असेल, युरोप असेल, तिकडून जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे. तर असं या वीडला आपण म्हणतो एलियन वीड. अ वीड, एलियन वीड काय आहे, इट इज अ वीड नॉट नेटिव्ह ऑफ अ कंट्री. नॉट नेटिव्ह ऑफ अ कंट्री. बरोबर आहे. असे कोणकोणते वीड आपल्याकडे आलेले, पार्थिनियम आलेलं आहे, त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे इकॉर्निया क्रॅसिपिस पण तसंच आपल्याकडे बाहेरून आलेलं आहे, राईट. त्यानंतर आपण एक अजून बघितलं होतं, दॅट वॉज द ऑब्लिगेट वीड. ऑब्लिगेट वीड म्हणजे काय, ओके, व्हॉट इज अन ऑब्लिगेट वीड. एक असं क्रॉपलँड वीड आहे, इट इज अ क्रॉपलँड वीड. क्रॉपलँड वीड आहे, इनकॅपेबल ऑफ सर्वाइविंग इन वाईल्ड कम्युनिटी. इट इज इनकॅपेबल ऑफ सर्वाइविंग इन वाईल्ड कम्युनिटी. म्हणजे एक असं वीड की जे फक्त तुम्हाला क्रॉप्ड लँडमध्येच दिसणार. तुम्ही जर काही याला जंगलामध्ये वगैरे याचं बिया जरी तुम्ही टाकल्या तरीसुद्धा हे तिथे उगू शकत नाही, कारण हे कसं, हे ऑब्लिगेट आहे. ऑब्लिगेट म्हणजे काय, हे फक्त त्या ठरलेल्या क्रॉपमध्येच त्याच्यासोबत येऊ शकतं, असं हे आहे ऑब्लिगेट वीड. ओके, त्यामुळे एक नेक्स्ट वन वी हॅव, दॅट इज द ऑब्जेक्शनेबल वीड. काय आहे, ऑब्जेक्शनेबल वीड. ऑब्जेक्शनेबल वीड काय असतं, मागच्या पण लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की एक असं वीड आहे, इट इज अ टाईप ऑफ वीड की ज्याचे सीड एकदा जर का मिक्स केले, ओके, वीडच्या सीड जर का आपण काय केलं, याला मिक्स केलं विथ द क्रॉप सीड. ओके, क्रॉप सीडसोबत काय केलं आपण, याला मिक्स जर का केलं, ठीक आहे, आणि याला मिक्सिंग केल्यानंतर काय होतं की याला इट इज डिफिकल्ट टू सेपरेट. ओके, दिस वीड्स जे असतात, वीडचे जे की सीड आहेत, दे आर डिफिकल्ट टू सेपरेट फ्रॉम द ग्रेन. बरोबर आहे. आणि हे असं डिफिकल्ट टू सेपरेट असल्यामुळे इट इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्शनेबल वीड. ओके, त्यानंतर एक वीड आहे, त्याचं नाव आहे कॉकलबर. काय नाव आहे याचं, कॉकलबर वीड. कॉकलबर वीड जे आहे याच्यावरती असा क्वेश्चन येतो की हे जे वीड आहे, इट रिड्युसेस शीप वूल क्वालिटी. शीपमध्ये जे की वूलची क्वालिटी आहे ते रिड्यूस करण्याचं काम करतं. कसं बरं, कारण की बघा, ज्यावेळेस एखादी मेंढी असते, ठीक आहे, एखादी मेंढी जी आहे ती ज्यावेळेस चरायला आपल्याला जाताना दिसते, ठीक आहे, ही मेंढी ज्यावेळेस चरायला जाते त्यावेळेस काय होतं, जे काही वीड्स त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये असतात, तर हे जे काही वीड सीड्स असतात, तर हे नॅचरली काय होतात, याच्या जे काही वूल असेल बॉडीवरती, त्या शीपच्या बॉडीवरती काय करतात, ते क्लिंगिंग त्याचं करतात, ठीक आहे, एक प्रकारे चिपकतात. आणि त्याच्यामुळे जे की शीपच्या वूलमधून त्याला सेपरेट करणं अवघड जातं. त्यामुळे जेव्हा कधी जो काही शेतकरी असेल तो जेव्हा हे वूल काढतो त्यावेळेस त्याच्यासोबत काय होतं, ते भेसळ करून त्या सीड्स वगैरे किंवा त्याचे जे की पार्ट्स आहेत त्या वीडचे ते जातात. त्याच्यामुळे असं म्हणलं जातं की शीपचं वूलची जी क्वालिटी आहे ते रिड्यूस करण्याचं काम हे करत असतं. ओके, दॅट इज कॉकलबर वीड.
ल्युकस ॲस्पेरा ते मी तुम्हाला सांगितलंच की त्या ठिकाणी ते यूज केलं जातं फॉर स्नेक बाईट, राईट. स्नेक बाईट कधी साप वगैरे चावलं तर ल्युकस ॲस्पेरा असेल त्याचा वापर केला जातो, जेणेकरून जे आहे टॉक्सिसिटी जी आहे स्नेकच्या बाईटची ती कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ओके, सो आय थिंक दॅट विल बी ऑल फॉर टुडे थ्रू दिस लेक्चर. ओके, आज आता आपण याला 2 पार्ट्समध्ये लेक्चर बघितले होते. लास्ट लेक्चरमध्ये आपण नोईंग द वीड्स बघितला होता पहिला पार्ट, आणि या पार्टमध्ये आपण सेकंड पार्टमध्ये याचे बाकीचे जे काही वीड्स आहेत ते कव्हर केले होते. एवढे जेवढे तुम्हाला नावं सांगितले आहेत, ओके, आय थिंक रँडमली अराउंड 30 नेम्सच्या अराउंड ते झाले असतील. तेवढे 30 वीड जे आहेत तुम्ही काय करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि जेवढे जेवढे इम्पॉर्टन्स मी स्टार करून सांगितलं आहे तेवढे तरी पॉईंट्स ॲटलीस्ट त्याचे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामधलं कुठलाही पॉईंट जो आहे तो एक्झामला विचारला जातो, याच्या अगोदर बऱ्याचदा विचारलेला आहे. वीड्सची जर तुम्हाला यादी सांगितली ना तर वीड सायन्सचं एक खूप मोठं बुक येतं. ओके, वीड सायन्सचं जे आहे खूप मोठं एक बुक येतं, त्याचं नाव आहे टी के दास. ओके, टी के दास सरांचं, हे खूप मोठे सायंटिस्ट आहेत IRI न्यू दिल्लीचे, यांचं एक बुक आहे, आणि ते जवळपास ते बुक आहे आय थिंक अराउंड 750+ पेजेसचं हे बुक आहे. फक्त वीड सायन्सवरचं हे बुक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही वीड्सचे नावं बघशाल ना तर जवळपास 300+ तर वीड्स याच्यामध्ये इझिली आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे एवढे वीड्सचं तर मी तुम्हाला लोड दिलाच नाही आहे, फक्त 30 वीड्सचं दिलं आहे. ठीक आहे, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्यामुळे तेवढी ॲटलिस्ट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. थँक्यू, बाय बाय.